नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज माझ्यासोबत आलेला आहे यश शैलास आणि नेहमीप्रमाणे वीकेंडला आम्ही कुठं ना कुठं तरी एक्सप्लोअर करतो फूड वगैरे। आणि आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे गोखले रोडजवळ असलेलं गोखले उपाहारगृह। आम्ही खूप ऐकलेलं गोखले उपाहारगृहाबद्दल, तर त्यांच्या फूडची टेस्ट बघणार आहे आपण आज कशी आहे। तर चला मित्रांनो, उपाहारगृहामध्ये आम्ही सकाळच्या उपहारासाठी किती वाजता 1 वाजता पोहोचलेलो आहोत। त्याला उपहारच समजा आजचा आमचा जेवण असलं तरी तुमच्यासाठी उपहारच आहे। तुम्ही सकाळी इथं तुम्ही ब्रेकफास्टला पण येऊ शकता। आम्ही जरा जेवणाच्या हिशोबानेच आलेलो आहे। तर चला नवीन नवीन आयटम ट्राय करूया। गोखले मंगल हॉल पण आहे यांचा, घंटाळी देवी रोडजवळ विष्णुनगर। हे आहे गोखले उपाहारगृह। आंबेडा आहे ते, अरे बापरे, सोलकढी हे बघा, देवगडचा हापूस, आंब्याचा ताजा अमृत। मला वाटतं आपल्याला ट्राय करायलाच पाहिजे। चला यशचा आनंद। गोखले उपाहारगृह मेन्यू कार्ड बघू शकता मित्रांनो तुम्ही। आणि स्थापना बघा 1935, खूप जुनं आहे ठाण्यामधलं आपल्या। मेन्यू थंडगार मेन्यू। आणि इथं मित्रांनो उपवासाचं खायला खूप लोक येतात। उपवासाची मिसळ आहे, साबुदाणा खिचडी आहे, साबुदाणा वडा, थालीपीठ, कचोरी, कटलेट, बटाटा वडा, शेंगदाणा लाडू, बापरे। आंबेडाळ मिळेल 50 रुपये। आणि हा बघा पाठीमागे त्यांचं किचन आहे, मस्त आहे यार, एकदम हायजीन आहे। सिटिंग अरेंजमेंट वगैरे खूप छान आहे मित्रांनो। मस्तपैकी शांत एरिया आहे, फॅन लावलेले आहे, बसायला खूप सुंदर जागा आहे। ठिकाणी उभं राहून खाण्यासाठी पण जागा आहे, किती मोठं आहे बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आम्ही विचार केलेला की आम्ही उपवासाचं बटाटा वडा पण आम्ही मागवू म्हणून, पण त्यांनी सांगितलं की सोमवार, गुरुवार आणि कधी शनिवार, फक्त शुक्रवार रविवार नाही भेटत। अच्छा, शुक्रवार आणि रविवार उपवासाचं नाही भेटत, तर इतर दिवशी तुम्ही घेऊ शकता। तर आम्ही आता मिसळपाव मागवलेली आहे, एक भाजणी थालीपीठ मागवलेली आहे, एक कोकम सरबत मागवलेलं आहे, आणि एक बटाटा वडासुद्धा मागवलेला आहे। त्यांचा बटाटा वडा आपण ट्राय करून बघूया। आणि एक कैरीचं पन्नेसुद्धा ऑर्डर केलेलं आहे 50 रुपयाला। तर चला बघूया। ओल्ड इज गोल्ड, आपल्या ठाण्यातला 1935 गोखले उपाहारगृह। मित्रांनो, आपल्या इथं भाजणी थालीपीठ आलेलं आहे, कोकम सरबत आलेलं आहे, कैरीचं पन्ने आलेलं आहे, आणि आपली मिसळसुद्धा आलेली आहे। तर चला ट्राय करूया। थालीपीठ आता आधी आम्ही ट्राय करतोय। यशकडनं सुरुवात होते थालीपीठची। वाव, जबरदस्त, सुपर मदय होतं। फक्त हे लोक दही नाही ठेवत, बेसिकली थालीपीठावर दह्याला वेगळीच चव लागते। तुम्ही दादरला गेलात मामा गाणे नाहीतर पणशीकर तिकडे, तर थालीपीठसोबत तुम्हाला मस्त दही नाही तर लोणी पण सर्व करतं। तिथं लोणी विचारलं, लोणी तर त्यांनी दिलं नाही, पण दही पण नव्हतं, आणि चटणी पण फार ना कुछ नाही, तर हे बी सही। वा, सही आहे। हो, गरमागरम आणि एकदम असं सॉफ्ट आहे यांचं मॅरिनेशन। भाजणीची थालीपीठ परत खूप असं सॉफ्ट लागतं आहे, गरमागरम, खूप छान लागतं आहे। खूप मस्त प्रकारे यांनी ती स्टफिंग आतली बनवलेली आहे। आणि यशने सांगितलं जसं हे दहीसोबत आपण खातो, दहीसोबत पण यांची चव जरा खूप भारी लागते अजून। तर या थालीपीठला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.8। ॲक्च्युली खूप चांगली लागते, आवडली। आणि थालीपीठ नेहमी गरमागरमच खायची असते। तर आता यांचा बटाटा वडा आपण ट्राय करतोय, चटणीसोबत ट्राय करू। टिपिकल मराठी वडा, म्हणजे आता जागोजागी भेटत नाही सगळीकडे, असा सुंदर पूर्ण स्टफिंगने भरलेला। सही आहे।
किती रेटिंग देणार आहे तू बटाटा वड्याला? मला बटाटा वडा एकदम सॅटिस्फाईड वाटला. बटाटा वड्याला 5 पैकी 5. वा. आणि ह्याला थालीपीठला किती देणार? 4.76. 4.7. ओके. दही आणून दिले असतं तर 5.5 दिले असतं. दोन्ही दिले असतं तर यांनी, पण चालेल. तर आता मी बटाटा वडा ट्राय करतोय. बाबा कसला भरला आहे बाई, केवढा मोठा आहे. तर आता मी डायरेक्ट लार्ज बाईटच घेतो. आपण असं छोटे मोठे बाईट नाही का. चटणी मस्त डीप केलेली आहे. अजून एक चटणी थोडीशी डीप करूया बघा. आणि स्टफिंग आतमध्ये खूप मस्त भरभरून दिली आहे. आधी आम्हाला बटाटा वड्याची प्राईस बघून जरा डाऊट आला की घ्यायचं की नाही घ्यायचं. 45 रुपीजलाच आहेत हे 2. तर ह्याच्यामध्ये आपण बाहेर वडापाव खातो. ह्याच्यामध्ये बाहेर वडापाव खातो तर आम्ही बटाटा वडा फक्त घेतलेला आहे. चला ट्राय करूया. भाई साहब खरंच खूप छान आहे. आता मी पण 5 पैकी 5 रेटिंग देणार. एकदम आतलं एकदम सॉफ्ट मॅरिनेशन आहे. आणि बाहेरचं जे तुम्ही पीठ जे आहे बटाटा वड्याचं ते पण खूप सॉफ्ट आहे. आणि ह्याची चटणीसोबत चव खूप सुंदर आहे. खूप छान. आपल्या मराठी माणसाचा जो वडापाव आपण खातो सेम चव. आवडलं बाई मला. मी तर बोललेलं हे रिकमेंड आहे तुम्हाला. बटाटा वडा इथं आलात तर एकदा नक्की ट्राय करा. जबरदस्त. आणि आम्ही दोघं फूडी आहेत. तुम्हाला आमच्या व्हिडिओमधनं समजत असेल. आणि विकेंडला आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खायला खूप आवडतं. वाव. एवढा सुंदर बटाटा वडा आपल्या खाण्यामध्ये खूप छान. आणि ठाण्यामध्ये हा एक मिसळचा एक स्पॉट आहे. इथं पण खूप ठिकाणी ठाण्यामध्ये खूप ठिकाणी मिसळपाव खाल्ले मी. तर आज आपण गोखळे उपाहारगृहाची मिसळपाव ट्राय करूया. वा. आधी तर नेहमीप्रमाणे आपण लिंबू टाकतो. मिसळमध्ये ऑलरेडी सगळं मिक्स करून दिलेलं आहे. बटाटा वा. मटकीची आहे. तुम्ही तुमच्या मिसळपाव लवर फ्रेंड्सला आणि फॅमिलीला नक्की ट्रॅक करा. तर चला मिसळपाव होऊन जाऊ द्या. चला मिसळपाव ट्राय करूया. हो हो एकदम अशी गरमागरम. मिसळपाव सुद्धा खूप छान आहे. अप्रतिम. मिसळपाव सुद्धा खूप सुंदर लागते. ठाण्यामधली ही एक आयकॉनिक मिसळपाव गोखले उपाहारगृहाची एकदा नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडली बाबा. तर यशसुद्धा एक रिव्ह्यू सांगेल. हो हो हो. जबरदस्त. आवडली बाई. जबरदस्त एकदम. आमचा फरसाण पण जसा आपल्याला मिसळमध्ये हवा तसाच एक्झॅक्ट. तो क्रिंजी नाही असा उगाच ऑरेंजवाला. तसं मामलेदारवाले पण त्यांचा ब्लँड त्यांची जी ओळख आहे त्यांच्या फरसाणमध्ये मिसळमध्ये तसं यांचं पण असं वेगळं आहे. पण जसं हवा मिसळला तसं उगाचे जास्त मोठ्या पापडा आणि ते नाही. आणि मटकीची आणि बटाट्याची स्टफिंग वगैरे सगळं टेस्ट तिखटपणा एकदम बरोबर आहे. जसं हवा आहे तेवढा. ना जास्त झणझणीत नाही ना जास्त कमी तिखट. सुंदर आहे. वा. जसं यशनी सांगितलं इकडची ही सुपर्ब मिसळ पाव नक्की ट्राय करा तुम्ही मित्रांनो. यशचे रिकमेंडेशन ऐकत जावं. यश आपल्याला खूप डिटेल्समध्ये सांगतो. मी तर खात राहतो फक्त. आणि यश आपलं सांगतो अरे भाई ह्याच्यामध्ये हे खूप चांगलं आहे, ह्याच्यामध्ये हे आवडतं आहे मिसळ पाव. आणि यांचा तुम्ही तर्री जो रस्सा आहे ना तो मस्त एकदम मीडियम स्पायसी आहे. तो खूप म्हणजे असं एकदम झणझणीत नाही. त्यांच्याकडे आपण मागवू शकतो झणझणीत पण आम्ही मीडियमच घेतलेलं आहे.
खरं खूप छान आहे. अशी चव मला असं वाटतं गावच्या साईडला भेटते ना, अशी चव लागते मला. जबरदस्त. कोल्ड्रिंकमध्ये आम्ही बघा यशनी खैरी पन्ना मागवलं आहे आणि मी कोकम सरबत मागवलं आहे. थंड पेय. थंड पेय. थंड पेय. आपलं मराठी लोकांचं थंड पेय आम्ही मागवलेलं आहे. एक यश तुझं खैरी पन्ना आणि मी कोकम सरबत यांचा ट्राय करतो आहे. तर खैरी पन्ना यशने का ऑर्डर केलं कारण की आंब्याचं सीझन आहे. तर यश बोलला की खैरीची चव आपल्याला भेटेल ओरिजिनल. तर चला यश आधी तू ट्राय कर खैरी पन्ना. ये बॉय. तर यश ट्राय कर. बोललो ना आंब्याच्या सीझनला कैरी पण ओरिजिनलच भेटणार ना. एकदम ते टिपिकल गूळ कैरी आणि थोडंसं ते स्पाइस, एकदम लिटिल बिट स्पायसी इन्ग्रेडियंट असतो कैरीच्या पाण्यामध्ये. एकदम ऑथेंटिक आहे. नुसतं पाण्यासारखा ढसा नाही म्हणजे कोकम सरबत तरी जर आपल्याला पातळ होतं ह्याच्यात जर असं तर थिकनेस आहे. सही आहे. जबरदस्त. 2 ग्लास तुम्ही झोपून घ्यायचं. खैरी पन्नाला किती रेटिंग देणार बाई तू? 5 पैकी 5. वा. दिसायला पण ती खूप आहे ना, खूप छान दिसते. का तुम्ही खैरी पन्ना खूप लोकांनी ना हिरव्या रंगाचा बघितला असेल काही ठिकाणी, पण मी पहिल्यांदा असं पिवळ्या रंगाचं बघतोय गोखले उपहारगृहामध्ये. सही आहे. पण तुम्ही पण पुण्याच्या सीझनमध्ये आलात तर खैरी पन्ना प्या, प्लीज ट्राय करा. या आमरस तर आहे अजून बाकी. आमरस नंतर आता कोकम सरबत पितोय. उन्हाळ्याचं सीझन आहे. सब्जा नाही ॲड केलं आहे याच्यामध्ये. असंच नॉर्मल कोकम सरबत घेतलं आहे. खूप ठिकाणी कोकम सरबत मी पियालो आहे. तर आता गोखले उपहारगृहाचं बघूया कोकम सरबत. अरे बापरे, खूप भारी लागतं. एकदम असा थोडासा टँगी फ्लेवर आणि हलकाचं मीठ ॲड केलं आहे याच्यामध्ये. खूप छान लागतं. आणि मी असं एकदा पियालो ना असं वाटतं पितच राहावं. तर कोकम सरबतची चव खूप लोकांना खूप आवडते. माझ्यासारख्या लोकांना तर खूपच आवडते. तर याला पण मी रेटिंग देणार 5 पैकी 5. रिकमेंड आहे. उन्हाळ्यात आलात तर कोकम सरबत नक्की पिया. तुम्हाला कैरीचा पन्ना पियायचा असेल तर तुम्ही कैरीचा पन्नासुद्धा ट्राय करू शकता. चला लेट्स एन्जॉय. हा. आता मी पण कैरीचा पन्ना थोडासा ट्राय करतो. हो. खूप छान लागतं. खूप जसं यशने आपल्याला सांगितलं थोडंफार डिटेलमध्ये की गुळाचं टेस्ट असते, कैरीचा ज्यूस असतो आणि ते त्यांचा तो मसाला ॲड केलेला असतो. सगळ्याचा एक हलका टेक्स्चर याच्यामध्ये लागतं आपल्याला. वाव, अप्रतिम. खूप छान लागतं. याला पण माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. हो. कोकम सरबतमध्ये पितं नाही तो स्पाइस थोडासा आहे. टिपिकल तो इन्ग्रेडियंट म्हणजे आपला रेडी टू ईटवाला असतो ना, ते कोकम सिरपच्या बॉटल येतात त्याच्यामध्ये कसं फक्त गोड असतं आणि पाणी टाकून आपण पितो. ह्याच्यामध्ये तो जिरासोबत तो तिखटपणा पण आहे. भले जिरं टाकलं तरी तो तिखटपणा नाही यायला होता, पण जरासा आहे. मस्त लागतो तो एकदम. पण तो आंबटपणाला जास्त गोड करून न्यूट्रल लागला. त्या तिखटपणामुळे मस्त वाटतं. तो बॅलन्स टेस्ट सही लागला. कोकम सरबतला किती रेटिंग देणार बाई तू? 5. अरे भाई, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सगळे थंड पेय. तिखटपणा आहे ना, तो मला आवडला जास्त. वा, मस्त. बघा आता ऑलमोस्ट आमचं सगळं संपतच आलं आहे. बापरे, फक्त 3 आयटम खाऊन माझं पोट जे आहे ते ऑलमोस्ट भरलेलं आहे, फुल झालेलं आहे. आणि यांची क्वांटिटी जर बघायला गेलात तर एका माणसासाठी 2 माणसासाठी पण इनफ आहे. जर तुम्ही 3-4 आयटम घेतले तर 2 लोकांचं पोट आरामात भरेल. मस्त आहे. तर तिन्ही पण पदार्थ खूप छान लागले. बाई, यांची मिसळ नक्की ट्राय करा आणि मला मग कमेंटमध्ये सांगा कशी लागली तुम्हाला. जबरदस्त. तुम्ही जर यांची चटणी जर बघाल ना, एकदम अशी घट्ट आहे. हे बघा,
घट्ट आहे एकदम. यांची चटणी पण खूप मस्त आहे का. सगळ्या फूड आयटम सोबत मॅच होते यांची चटणी. बटाटा वडा तर बाबा खूप भारी आहे. जबरदस्त. वेनेसडेला क्लोज असतं, लक्षात ठेवा. आमरस खायची इच्छा होती भावाला, तर आपण आमरस घेतलेला आहे. 220 रुपयाला आहे हा आमरस. किती ग्रॅम आमरस आहे भैया? मला वाटते 250 ग्रॅम असेल. काय वाटतं? हा 250 ग्रॅम आमरस आहे आणि एकदम प्युअर हापूस आमरस. भावाचा नादले बेटा. या बघा, या भावाचा नादले. आमरस खायचा होता, मग भावाने आमरस मागायला. भले मागे हा तरी चालतो. खर्च झाला तरी चालेल. आंबे आले असते. 2 डझन आंबे आले असते. तर चला. आणि हे बघा एकदम घट्ट आहे भाई. मला वाटतंय एकदम असा प्युअर एकदम. मला तर वाटत नाही ह्याच्यात काय मिक्स केलं असेल. बघा ना, जे आंब्याच्या आतमध्ये सेम टू सेम असं सेम आहे भाई याच्यात. आधी आम्ही विचार केला आमरसपुरी घेऊ, नंतर विचार केला नको भाई फक्त आमरस घेऊ, कारण की आता जे मिसळपाव वगैरे खाल्लं ना थोडंसं हेवी झालेलं आहे. तर चला आमरस टेस्ट करूया. आमरस टेस्ट करू. महाग होता तरी पण घेतला, कारण की अंत गोडच झाला पाहिजे भाई. एनला आम्ही आज डेझर्ट म्हणून घेतलेला आहे आमरस. वा, एवढा घट्ट आमरस आहे एकदम. चला, ठाण्यातला गोखले उपहारगृहाचा आमरस आपण ट्राय करतो. अरे बाप रे बाई, खतरनाक आमरस आहे. जसं त्यांनी लिहिलेलं देवगडचा हापूस आंब्याचा आमरस मिळेल बाई. हा देवगडचाच हापूस आंबा वाटतोय. असा अंत झाला ना गोड, तर मी रोज असा अंत घ्यायला रेडी होईल. खरंच खूप छान लागतं. वर्थ आहे बाई. 220 रुपये गेले जाऊ दे, पण वर्थ आमरस भेटलेला आहे. काही मिक्स केलेलं नाही आहे याच्यामध्ये. एकदम प्युअर आहे. क्वालिटी तुम्ही मॉल बिलमध्ये खाता ना त्याच्यापेक्षा पण भारी आहे आपलं गोखले उपहारगृह. क्वालिटी विकतात. एकदम असं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. खूप छान. चमचा खाऊन बघ. तू बोलशीलच भाई मला मिसळपाव खायचंच नाही आता. भाई बोलायला शब्दच नाहीत, एवढा भारी लागतं. शब्द काढायचे पण मला आमरस घ्यायचा. तोंडातलं तोंड ठेवायचं वाटतं. सही आहे. असला प्युअर पल्स, पूर्ण प्युअर पल्स. मला तर वाटतं असं आपण घरी बनवतो तरी जरा वेलचीची पूड वगैरे तरी टाकतो. थोडी वेलची तरी टाकतो. आणि तर ती वेलची पण नाही टाकली. काय लोक पपई टाकतात बाई, माहिती आहे ना. आंबाच विकायचा ना. आई असं वाटतं आंबा आता काढलाय आणि आंब्याचा रस करून आम्हाला दिलेला आहे. हे पण आहे ते रस्से असतात ना. हा ते आंब्याच्या. दाखवतो आता दाखवतो. आंब्याच्या रस्से, देवगडचा हापूस आंबा दातात अडकतात. पाट्या असतो ना आपला. जबरदस्त ना भाई. मला आता इच्छा नाही होते. मला आता फक्त आमरस खायला वाटतं. आधीच गरम होत आहे. आता त्या गरमीमध्ये पण आंबा खातोय असं वाटतं बरोबर रत्नागिरीला जाऊन देवगड येऊन बसलं एसटी डेपोवर रिलेट करतो ना. रिलेट आहे बाई. खूप छान आहे, खूप छान. तुम्हाला जर ठाण्याला येऊन आमरस खायची इच्छा झाली ना, गोखले उपहारगृहाला नक्की भेट द्या. हे बघा, नुसता मेल्ट होऊन डायरेक्ट घशाखाली. हा खरंच वाटतंय बाई. आत्ताच आंबा काढलाय मिक्सरमध्ये, लगेच पीस करून टाकले आणि गोड आहे आंबा. खरंच खूप गोड आहे. ओरिजिनल हापूस आंबा आहे बाई. आम्ही कोकणी लोक आहे, आम्हाला माहिती आहे आंब्याची चव ओरिजिनल. बघा, यांनी मिसळपाव सोडून दिलेले आहे आणि हा आता आमरसच खातोय. भावाला हाऊस होती. ह्या आमरसला पण माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी
7 मी 10 मी 10 देणार. माझे 15 पकड. खरंच खूप भारी लागतं थंडगार. जोपर्यंत हा थंड आहे ना तोपर्यंत याची चव ना खरंच खूप भारी लागते. गरम असल्यावर असं हे नाही, पण जी चव आपल्याला फील करायची असते ना ते थंड असल्यावरच खूप भारी वाटतं. मला तर असं वाटतं पावसामध्ये मला आमरसची आठवण येईल, कारण की पावसात तर भेटणार नाही. म्हणजे त्याच्या पुढे ओरिजिनल पल्पवाला असा काय भेटणार. बाकीच्या ठिकाणी भेटतील ते पपैयाला वगैरे, पण हा असं खाऊन मला ते किती ते नव्याने वगैरे गाणी आठवतात. सही म्हणून वाटतं आणि 7 तास झोपा. 7 तास वाटतं याच्याने मला झोप येत असते. म्हणजे असला आहे. सही. हा पाव यांनी मागवलेला एक्स्ट्रा. मी बोललेलो आधीच मी नाही खाणार. तर मिसळ पाव जिंदाबाद. संपव संपव भाई आता. चाय सोबत चाय मागव. अरे नाही नाही, आता आमरस नंतर मी चाय नाही पिणार, कॉफी पण नाही पिणार. आता डायरेक्ट संध्याकाळी. वरते मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशा प्रकारे आमचा आमरस संपायला आला आहे. तर मला वाटतं हे बघा झाकणावर जेव्हा ना असं वाटतं मी जरा चाटून खाऊ असं वाटतंय. नको नको भाई, प्रोफेशनल आहे भाई आपण. प्रोफेशनल नाही आपल्यासाठी पाण्यात टाकतो डावतो खाऊ एक सिप मारून जातो. खूप लवकर संपलं भाई आमरस असं वाटतं. येईल का सगळं आमरस खाली? येईल पण उशीर लागेल. ये अजून एक आयडिया आहे. हे बघ, जे आपलं बोट आहे ना बोट ते माहिती आहे घरी आपण असं असलं साईडनी एकदम पुसून आपण काढतो. संपला आहे बघ एकदा. पर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना लाईक नक्की करा. तर मित्रांनो, आम्ही बटाटा वडा, भाजणी थालीपीठ, मिसळपाव, आमरस, कोकम सरबत, कैरीचे पन्ने एवढं सगळं आम्ही टोटल बिल केलं तर आमचे झाले 500च्या वरच झाले. म्हणजे अप्रॉक्स तुम्ही 500 रुपये पकडू शकता. तर 500 रुपयामध्ये आपल्याला जी चव भेटलेली आहे खूप भारी आवडलं मला. तर मित्रांनो, आता निघालेलं आम्ही घरी. आमचं ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे दुपारचं. भरला ना रे तुझं पोट? याचं पण पोट भरलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि गोखले उपहारगृहाचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, जाऊन एकदा नक्की व्हिजिट करा. तर चला, असंच आपण नवीन नवीन ठिकाणी जाणार आहोत खाण्यासाठी. ब्लॉग एन्जॉय करा. भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.